ह्या सगळ्या सकारात्मक गोष्टी घडू शकतायत आणि त्याचं पायरो आता सुरू झालेलं आहे. अशामध्ये संधी जेव्हा आपल्या दारामध्ये उभी आहे, आपण देखील एका मोठ्या संघटनेसोबत, संस्थेसोबत काम करतात. अशा अनेक संस्था आहेत आपल्याकडे. या सगळ्या संधींचा आपल्या उद्योगांना फायदा व्हावा या दृष्टीनं या संस्था कशाप्रकारे काम करत असतात आणि त्यांनी केलं पाहिजे? नक्की. जेव्हा या औद्योगिक संघटना असतात, जसे की MCCI मराठा चेंबर्स आहेत, जी पुण्यामध्ये स्थित आहेत. त्यांचं काम काय बरं दोन असतात. एक, आम्ही नेहमी सरकार दरबारी जातो आणि सांगतो सरकारला, की हे ठीक नाहीये, हे ठीक करा. जेणेकरून सरकारी म्हणतं बरं आहे, तुमचं ऐकल्यानंतर आम्हालाही काय सुधारणा करायच्या त्या कळतात. पण आमची दुसरी जिम्मेदारी सुद्धा आहे, ती काय? सरकार जेव्हा चांगल्या योजना घेऊन येतं, त्या लोकांपर्यंत म्हणजे उद्योजकांपर्यंत पोहोचणं ही सुद्धा आमची जिम्मेदारी आहे. आता हे सर्व FTA जे झालेले आहेत, ते सर्व जे वाणिज्य दूत आहेत त्या देशांचे, त्यांच्यासोबत आम्ही आमची जी उद्योजक आहेत महाराष्ट्रातली, त्यांच्याशी वारंवार संवाद घडवून आणतो, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा घेता यावा. सर्व काम पंतप्रधानांनीच करावं असं नाही, काही काम तुम्ही आम्हीही करावं. त्यामुळे आम्हीही ते करायला हवं, त्यात आपलं योगदान द्यायला हवं. 9 फेब्रुवारीला म्हणजे येत्या सोमवारी आणि मंगळवारी पुण्यामध्ये पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट होईल, जिथं की 20 वेगवेगळ्या देशांचे वाणिज्य दूत येतील आणि 50 पेक्षा जास्त 9 फेब्रुवारीला पुण्यामध्ये 50 पेक्षा जास्त हे आयात करणारी लोक येतील. ती लोक म्हणतात आम्ही भारतातून आयात करू इच्छितो, कारण आम्ही मागचा वर्षभर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना म्हणलं महाराष्ट्रात तुम्ही या. महाराष्ट्रात निर्यात करणारी 200 लोक आहेत, त्यांची 1 to 1 मीटिंग होईल या 50 लोकांसोबत पुढल्या सोमवारी 9 आणि 10 फेब्रुवारीला, सोमवारी मंगळवारी. आणि मग त्यातनं उद्योग वाढ होईल. आणि हे FTAs मागे असल्यामुळं, मुक्त व्यापार करार मागे असल्यामुळं आणखी चैतन्य जास्त असेल दोन्ही बाजूंमध्ये हे व्यापार करण्यात. कारण आता शाश्वती आहे. आता जर मी डील केली कुठली, तर बराच चिरंतर काळ हे राहू शकेल ती शाश्वती आहे. त्यामुळं देश पातळीवरती जे होतंय त्याचं राज्य पातळीवरती घेऊन येणे आणि उद्योगांना पोहोचणे, यासाठी 9 आणि 10 फेब्रुवारीला सोमवारी आणि मंगळवारी पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट पुण्यात होतंय, ज्यात आयात करणारी 20 देशांवरनं 50 पेक्षा जास्त आयात करणारी लोक येत आहेत, ज्यांच्यासोबत की 150-200 आपले जे उद्योजक आहेत महाराष्ट्रातली, ते संपर्क करून कशी निर्यात वाढवता येते त्याचा विचार करतायत.